विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनामध्ये मतदान सुरू। आज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान पार पडणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांचं मतदान पूर्ण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आणि 2 अपक्ष अशा एकूण 42 आमदारांनी केलं मतदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही केलं विधान परिषदेसाठीचं मतदान। शिंदे गटाचे 2 उमेदवार विधान परिषद निवडणूक रिंगणार। आमदार प्रकाश सुर्वे व्हीलचेअरवरनं विधान भवनात। पाय फ्रॅक्चर असून सुद्धा विधान भवनात येऊन बजावला मतदानाचा अधिकार। शहाजी बापू पाटील मतदानासाठी विधान भवनात दाखल। आजारी असून सुद्धा शहाजी बापू पाटील मतदानासाठी पोहोचले। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी विधान भवनाबाहेर आंदोलन। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन। नवी मुंबईतल्या विमानतळ बाधित गावकऱ्यांचं खाडीमध्ये जाऊन आंदोलन। विमानतळासाठी गावं उठवली, जमिनी घेतल्या, पण दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। जालन्यातल्या अंबडमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगेंना जेसीबीद्वारे घातला हार। स्वागतासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी। उद्या मराठा ओबीसी संघर्ष झाला तर त्याला जरांगे जबाबदार असतील। भुजबळ ओबीसींची बाजू मांडतात, याचा अर्थ ते जरांगेंना विरोध करतात असं नाही। बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। सोलापुरातल्या अकलूजच्या सराटीजवळ तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरास्नान संपन्न। भाविकांची मोठी गर्दी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमधल्या बाजारपेठा सज्ज। विठ्ठलाच्या हजारो आकर्षक मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल। विठ्ठल रुक्मिणीच्या फायबर आणि पितळी मूर्त्यांना अधिक मागणी। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यातून ऑडी कार हलवली। पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर काल कार हलवल्याची माहिती। ही ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंगच्या मालकीची। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर। जमिनीवर अतिक्रमण करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना धमकावलं। जुना व्हिडिओ व्हायरल। पुणे महानगरपालिकेचं पथक पूजा खेडकर यांच्या बंगल्याची पाहणी करणार। पुण्यातल्या बाणेरमधल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास पालिका कारवाई करण्याची शक्यता। नाशिकच्या चांदवड परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी गुजरातमधनं 2 आरोपींना अटक। या प्रकरणी 2 4-चाकी वाहनं पोलिसांनी केली जप्त। मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय। वरळी हिट अँड रन प्रकरणी मालाडच्या साईप्रसाद बारवरही कारवाईची शक्यता। उत्पादन शुल्क विभागाचे 8 ते 10 अधिकारी मालाडच्या बारमध्ये चौकशीसाठी दाखल। दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर। केजरीवाल सीबीआय तुरुंगातच राहणार। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध